कात्रज येथील नारायणधाम मंदिरा शेजारचा हा CNG पंप, या CNG पंपाच्या शेजारील वंडर सिटीच्या मुख्य चौकात कात्रज दूध डेअरीने हा रस्ता व्हावा म्हणून ही जागा दिली. रस्ता झाला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला माणसं आपली वाहनं पार करतात, निघून जातात. तसेच या CNG पंपाच्या इथे CNG गॅस भरायला 2 लाईनी लागतात. इथल्या CNG पंप चालकांचं कुठलंही CNG भरणाऱ्या गाड्यांचं नियंत्रण नाही, टोकन देण्याची पद्धत नाही. यामुळे इथली वाहतूक व्यवस्था कोलमडते. इथलं स्थानिक प्रशासन त्यांचंही या वाहतुकीवर कुठला तोडगा नाही किंवा कुठलं उपाययोजना त्यांनी केलेली नाहीत. त्यामुळे या चौकामध्ये नेहमी ट्रॉफिक होतं. या ट्रॉफिकचा त्रास सामान्य जनता, शाळेची मुलं, इथले राहणारे स्थानिक लोक यांना इथला त्रास होतो. भले रस्ताही झाला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनंही लागली, मात्र ती वाहनं शासकीय जागेवर खाजगी वाहनं उभं राहणं हे अत्यंत गैर आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन या लागलेल्या पार्किंगच्या वाहनावरती कुठलीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळं इथं नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी सुटावी म्हणून स्थानिक पोलीस प्रशासनाने या सरहद स्कूलच्या समोरील असणारा CNG पंप कात्रज दूध डेअरीच्या चौकामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी येथील स्थानिक रहिवासी, स्थानिक लोक करीत आहेत. कारण याचा तोटा स्थानिकांना होतो आहे. या व्हिडिओ जर बघितलं तर गॅससाठी 2 लाईनी लागलेल्या आहेत. एका बाजूला अवैध वाहतूक वाहनं पार केलेले आहेत. त्यामुळे रस्ता राहतोय किती आणि याला पर्याय योजना काय? राजकीय